नागपुर जिला बार एसोसिएशन का चुनाव 24 अप्रैल को शांतिपूर्ण माहौल में संपन्न होने के बाद अब सभी की नजरें आज यानी ही 25 अप्रैल को आने वाले नतीजों पर टिकी हुई है। अध्यक्ष पद के लिए इस बार कड़ा मुकाबला देखने को मिला है, जिसमें पूर्व सचिव एडवोकेट नितिन देशमुख, पूर्व अध्यक्ष एडवोकेट प्रकाश जायसवाल, एडवोकेट सुनील लाचरवार, एडवोकेट राजेश नायक, एडवोकेट तरुण परमार, एडवोकेट नरेंद्र वैद्य समेत एडवोकेट अनिल गुल्हाने, एडवोकेट रुपेश दारुंडे और पूर्व सचिव एडवोकेट मनोज साबले जैसे प्रमुख उम्मीदवार मैदान में। मीडिया से बातचीत में एडवोकेट नितिन देशमुख ने 4 साल बाद डीबीए चुनाव होने की पुष्टि की। 4 वर्षानंतर ही जिल्हा वकील संघटनेची निवडणूक होत आहे आणि एक उत्साहाच्या वातावरणामध्ये ही निवडणूक होत आहे। या निवडणुकीमध्ये अनेक मतदार अनेक उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि जवळपास 3-3.5 हजार मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावत आहेत। आज जर आपण इथे बघितल्यानंतर हे सगळे आपण बॅनर फ्लॅग वगैरे सगळं बघतो, हा एक उत्सव म्हणून आम्ही वकील वर्ग सेलिब्रेट करीत आहे। निश्चितच मी स्वतः अध्यक्षपदासाठी उभा असल्यामुळे वकिलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। बाकीचे जे उमेदवार अध्यक्षपदासाठी आलेले आहेत त्याच्यातले जे प्रमुख उमेदवार आहेत हे रिपीट असल्यामुळे आणि आमच्या जिल्हा वकील संघटनेची परंपरा राहिलेली आहे। त्याच्या अगोदरपासून जे कोणी उमेदवार एकाच पदासाठी उभे राहिले असतील त्यांना घरी पाठवण्याची जबाबदारी जिल्हा वकील संघटनेने घेतली होती आणि ती मागच्या वेळेससुद्धा घेतलेली होती आणि मला असं वाटतं यावेळेससुद्धा घेतली। निश्चितच जर जबाबदारी मिळाली तर वकिलांच्या वेलफेअरसाठीच ही कार्यकारिणी काम करेल। वकील वर्ग म्हटल्यानंतर असुरक्षेची भावना जरा जास्त असते, आम्हाला काही पेन्शन नाही किंवा काही स्टायपेंड नाही किंवा काहीच नाही। जोपर्यंत आमचं डोकं किंवा आमचे हातपाय चालत आहे तोपर्यंतच आम्हाला उत्पन्नाचं साधन आहे। परंतु खुदानं खास्तं जर काही झालं तशा वेळेस आमच्या परिवाराचं काय हा सुद्धा विचार आमच्यासमोर येतो आणि निश्चितच जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून वकिलांच्या वेलफेअरसाठी काय करता येईल त्या पद्धतीने सर्व वरिष्ठांचा सल्ला करून आम्ही निर्णय घेऊ। चुनाव प्रचार के दौरान वकीलों में खास उत्साह देखने को मिला, जहां जिला न्यायालय में पार्किंग की समस्या सबसे बड़ा मुद्दा बनी रही। सभी उम्मीदवारों ने अपने अपने विजन और योजनाएं सामने रखी, जिनमें पारदर्शिता, नए वकीलों के लिए सुविधाएं, प्रशिक्षण कक्षाएं, स्टाइपेंड और पेंशन जैसी योजनाएं शामिल है। अब देखना यह होगा कि वकील मतदाता किस उम्मीदवार पर भरोसा जताते हैं और बार एसोसिएशन की कमान किसे सौंपते हैं।